मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त फक्त गव्हाच्या पिठापासून अगदी कमी साहित्यामध्ये होणारे नमकपारे। हे गव्हाच्या पिठापासून होणारे छान असे स्नॅक्स आहेत। कुरकुरीत आणि नमकीन असे स्नॅक्स तयार होतात। हे आपल्याला चहाच्या टायमाला बिस्किट खारे टोस्ट खातो त्यापेक्षा हे असं छान असे गव्हाच्या पिठापासून असं स्नॅक्स तयार करून तुम्ही 15-20 दिवस बॉटलमध्ये असं भरून याला स्टोर करून ठेवू शकता। म्हणजे नेहमी आपल्याला खारी बटर आणण्याची काही गरज लागत नाही। हे तुम्ही कुरकुरीत आणि असे छान असे नमकीन असं स्नॅक्स तुम्ही चहासोबत खाऊ शकता। तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे बघा मी इथे 1.5 वाटी घेतलेला आहे अंदाजे, आणि तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर जास्त वाट्याचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा प्रमाण करा। इथे मी 1.5 वाटी अंदाजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे बघू शकता याच्यामध्ये 1.5 वाटी मी मापून टाकले होते। तर इथं मी तुम्हाला बनवून दाखवते म्हणून थोडंसंच घेतलं आहे पीठ, आणि हे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता। आता इथे मी ओवा घेतला आहे। ओवा खूप छान असतो आपल्या पोटासाठी, म्हणजे पचनक्रिया खूप छान राहते आपली। आणि आता हे ओवा टाकायचं असं कुस्करून। तुम्ही हवं ते इथे ना जे चीज भेटतं बघा, अमूल चीज भेटते ते सुद्धा याच्यामध्ये तुम्ही किसून टाकू शकता। इथे थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, बस। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही। आणि इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे 1 चमचा रवा टाकायचा आहे। रवा बारीक जाड तुम्ही कुठलाही वापरू शकतो, पण पिठाच्या अंदाजाने जर तुम्ही 2 वाट्या पीठ घेतला त्याच्यामध्ये 2 वाटे रवा टाकायचा आहे। तर आता मी 1-1.5 वाटी पीठ घेतल्यामुळं मी मोठा चमचा असा रवा वापरलेला आहे, 1 मोठा चमचा। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, पण सुरुवातीला इथे तुम्ही तूप वापरू शकता किंवा असं तेल वापरू शकता थोडंसं। हे बघा ह्याला फक्त सुरुवातीला असं तेलामध्ये थोडंसं असं मळून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे छान असं म्हणजे असं जाम होत नाही तोपर्यंत तेलामध्ये इथं मिक्स करून घेऊ शकता। इकडे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। हे खूप छान तुम्हाला आज मी स्नॅक्स दाखवत आहे। हे बघा हे असं बांधलं गेलं पीठ हातामध्ये की मग थोडंसं करून पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं। थोडं पाणी टाकायचं आहे। आपल्याला घट बॅटर बनवायचं आहे, नरम नाही बनवायचा, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणून पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायच्यामध्ये। असं थोडं असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। छान असं मळून याचा डो तयार होतो। हे बघा याच्यामध्ये तुम्ही चीज किस टाकू शकता। अमूल चीज भेटते बघा, ते सुद्धा तुम्ही सुरुवातीला पिठामध्ये टाकू शकता, त्यांनीसुद्धा खूप छान फ्लेवर येतो आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। तर हे जे स्नॅक्स आहेत ना हे खूप छान तयार होतात आणि खूपच कमी साहित्यामध्ये। तुम्ही बघितलं आपण याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही आहे, पण खायला इतके टेस्टी बनतात ना। नेहमी चहासोबत तुम्ही हे प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकता। बिस्किट खारी टोस्ट आपण नेहमीच खातो, बाहेरून पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून मस्त असं नमकीन बनवून खाऊ शकतो। तर हे बघा आता ही मस्त अशी एक चपाती लाटून घ्यायची आपली गव्हाच्या पिठाची, आणि पातळ करायचे, काही जाडसर ठेवायचं नाही, कारण पातळ केले की कुरकुरीत होतात आणि जाडसर केले की थोडासा त्याच्यामध्ये नरमपणा राहतो, त्यामुळे जाडसरच चपाती लाटून घ्यायची गव्हाच्या पिठाची। आता मी इथं गव्हाच्या पिठासाठी चपाती लाटून घेतली आहे। हे बघा, आणि आता चाकूच्या सहाय्याने किंवा पिझ्झा कटर असेल तुमच्याकडे तर त्याच्या सहाय्याने अशा लाईन पाडून घ्यायच्या, कट करून घ्यायच्या आहेत छान। आणि या तळाला तुम्हाला शंकरपाळ्याचा आकार द्यायचा तर तुम्ही तो आकार देऊ शकता, किंवा तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता। चौकोन, उभे, कापेचे करू शकता। तर मी याला सुरुवातीला शंकरपाळ्याचा आकार दिलेला आहे। तर हे मी काढून घेते एक सहजपणे निघतं। हे बघा सहजपणे हे शंकरपाळ्याचा आकार घेतलेला आहे। पातळ चपाती लाटून घेतली, मस्त छान पातळ झालेले आहेत। तर ते मी सर्व काढून घेते एक हे बघा मी सर्व एक काढून घेतले। तसं मस्त छान अशी छोटीशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे, म्हणजे आकार दिला आहे तसा। हे बघू शकता मीडियम आहे, अजिबात म्हणजे जाड नाही आहे आणि अजिबात पातळसुद्धा नाही आहे। बघा अशी मस्त पातळ असं टेक्स्चर ठेवायचं आहे, अजिबात जाड नाही बनवायचं आहे। ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा की जाड नाही बनवायचे स्लाईस जे आहेत ते। आता आपण ठेवून दुसरे आता लाटून घेऊया चपाती। तर ह्यालासुद्धा त्याच प्रोसेस करायची आपण। चांगली मस्त पातळ चपाती याची लाटून घ्यायची आणि उभे चौकोन अशी याला काप द्यायचे आहे। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, आणि तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा आणि घरामध्ये बनवून ठेवा। तर हे बघा मस्तपैकी चपाती लाटली गेली आहे, मस्त अशी गोलाकार चपाती आपली तयार झाली। तर पुन्हा एकदा तसंच करायचं आपल्याला प्रोसेस। हे असे उभे असे काप करायचे आहेत, खूप सहजपणे तयार होतात। ते इकडे बघू शकता मस्त उभे केले। आता मी हे थोडेसे लांब लांबाचे काप करते, शंकरपाळ्याचा आकार नाही देते मी आता, तसं नॉर्मल असे छान असे लाईन पाडते याला, मस्त थोडासा वेगळा आकार। आता हे केलं बघा कट व्यवस्थित।
हे बघा मस्त झाले आहेत. तुम्हाला मी दाखवते काढून. हे बघा सहजपणे निघती. असा मी उभा आकार दिला आहे थोडासा पातळ. असे पातळ काप करायचे मस्तपैकी. आणि आता आपण हे सर्वप्रथम हे फ्राय करून घेऊया. तर कढाईमध्ये तेल ठेवायचे तापत. मस्त हाय फ्लेमवर मस्त तेल तापत ठेवायचं सुरुवातीला. हाय फ्लेमवर ठेवा सुरुवातीला, म्हणजे फास्ट गॅस ठेवला तरी काय हरकत नाही. आणि हे हळूहळू जरा जपून गरम तेल असतं त्यामुळं टाकून घ्यायचे सर्व. आणि हाय फ्लेमवर सुरुवातीला टाकलं की मग झटकीपणे मोकळे होतात. आणि स्लो गॅस ठेवला की मग त्याला थोडा वेळ लागतो मोकळा व्हायला. त्यामुळं सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा, नंतर मग थोडा मिडियम करायचा. आणि छान याला असं ब्राऊन रेड रंग येईपर्यंत, क्रिस्पी असं तयार होईपर्यंत, याच्यामध्ये क्रिस्पीपणा तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघा असं छान असं परफेक्ट रेड ब्राऊन रंग आलेला आहे. आता काढून घेते. याच्यापेक्षा जास्त नाही फ्राय करायचे, नाही तर जळून जातील. थोडासा लालसर रंग आला की चांगले आपले फ्राय झाले समजून जायचं. आणि हे सगळं आता मी काढून घेतलं आहे बघा एका जाळीमध्ये, जेणेकरून कसं एक्स्ट्रा ऑइल जे आहे ते आपलं निघून जाईल प्लेटमध्ये. ह्या अशा जाळीमध्ये ठेवलं की आपलं तेल जे आहे ते निघून जातं उरलेलं. आता हे जे उभे काप केलेत ना ते सुद्धा मी हळूहळू टाकून घेते गरम तेलात. आता गॅस केला मी फास्ट. टाकता वेळेस असा गॅस फास्ट ठेवायचा आणि मग स्लो करायचा. हे बघा किती छान असं फास्ट गॅस ठेवल्यामुळं लगेच सुटले जातात आणि छान असं मोकळ्या तेलामध्ये फ्राय होतात. तर लगेच याला बघा रंग छान तयार होतो. आणि असं ब्राऊन रेड येईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग तयार झाला की याला काढून घ्यायचे. क्रिस्पी स्नॅक्स तयार होतो हा खाण्यासाठी. आपण खारी बटार टोस्ट तर नेहमीच आणून खातो बाहेरून. खर्च करण्यापेक्षा आपलं घरच्या घरी झटकीपण फक्त गव्हाच्या पिठापासून हा स्नॅक्स तयार होतो. लहान मुलं तर इतके आवडीने खातील ना. तुम्ही नक्की एकदा बनवा. चहा झाला की आपले बॉटलमधून काढायचे स्नॅक्स आणि चहासोबत मस्त याचा आनंद घ्यायचा. हे बघा आता मस्त फ्राय झालेलं आहेत. आता मी काढून घेते आणि गॅस केला आहे बंद मी आता. तर हळूहळू सगळे काढून घेते. माझा चमचा जरा छोटा आहे, तुम्ही मोठ्या चाळणीने काढू शकता. हे बघा इकडे इतकं चांगलं मस्त याचं क्रिस्पी झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत ना, मस्त वाटतात. ते बघा तुम्ही इकडे बघू शकता किती छान याचे बघा. तुम्ही स्वतः अंदाजा लावू शकता की किती क्रिस्पी झाले असतील. आता तर आपण हे फक्त तेलातून काढले तर इतकं छान इतका क्रिस्पीपणा आला आहे. आता हे थोडा वेळ झाला की अजून छान याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होईल. तर किती मस्त बघा आपले कुरकुरीत झाले स्नॅक्स तयार. हे असे नक्की बनवा तुम्ही चहासोबत खायला. स्पेशली चहासोबत हे खूपच चांगले आहेत. आणि याला तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 15 दिवस अगदी सहजपणे मस्त हे तयार राहतात चांगले. हे बघा किती छान क्रिस्पी आणि कडक असे तयार झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा. बाहेरून खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी असं बनवून खायचं. चहासोबत खूप चांगलं लागतं आणि आपल्याला स्नॅक्स टाईमला खाऊ वाटतं काय ना काय याचं नमकीन. तर त्यावेळेससुद्धा हे खूप चांगलं आहे. तर नक्की बनवून खा एकदा. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी आजची नक्की सांगा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशाच रेसिपीसोबत. आणि असे नक्की बनवून एकदा खा, लहान मुलालासुद्धा द्या. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.